ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता न शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। अथ मुण्डक उपनिषदः शान्तिमन्त्रः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अथ तृतीय मुंडके द्वितीय खंडः। स वेदैतत् परमं ब्रह्म धाम यत्र विश्वं निहितं भाति शुभ्रम् उपासते पुरुषं ये यः कामास्ते शुक्रमेतदतिवर्तन्ति धीराः कामान्यः कामयते मन्यमानः स कामभिर्जायते तत्र तत्र पर्याप्तकामस्य कृतात्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमे वैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम् नायमात्मा बलहीनेन लभ्यो न च प्रमादात् तपसौ वाप्यलिङ्गात् एतैरुपायैर्यतते यस्तु विद्वांस् तस्यैष आत्मा विशते ब्रह्मधाम सम्प्राप्नेश मृषयो ज्ञानतृप्ताः कृतात्मानो वीतरागाः प्रशान्ताः ते सर्वगं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवाविशन्ति। 5 पर्यंतच म्हणायचे ना. आता संतोष पढ़े करो. गोश्वारा मुंडक उपनिषद मुंडक 3 खंड 1 मंत्र 8 ते 10 आणि खंड 2 मंत्र 1. अंगिरस म्हणतात की परमात्म्याला डोळे पाहू शकत नाही, वाचेने त्याचे वर्णन करता येत नाही व इतर इंद्रिये त्याला ग्रहण करू शकत नाही. तो तपस किंवा कर्म करून साध्य होत नाही,
तर ज्ञानप्रसादनं आणि विशुद्ध सत्व झालेल्या पुरुषाला ध्यानाच्या सहाय्याने सर्वव्यापी आत्म्याचे दर्शन म्हणजे ध्यान होते. हम्म. आत्मा ओळखण्यासाठी ज्ञानाच्या साधनाची आवश्यकता असते. या मंत्रात म्हटले आहे की आपल्या ज्ञानेंद्रियांनी ब्रह्माचे आकलन होऊ शकत नाही. आधीच्या मंत्रात म्हटले होते की तपसा लभ्य आत्मन, पण इथे ते म्हणतात की तपस किंवा कर्म करून ते साध्य होत नाही. हा विरोधाभास वाटतो. ते तसे नाही. तपस व कर्म ही ज्ञानार्जनाची पहिली पायरी आहे. या व्यतिरिक्त ज्ञानप्रसाद व विशुद्ध सत्व पाहिजे. कर्मयोग व उपासना केल्याने तुम्हाला विवेक, वैराग्य व मुमुक्षत्व येतं. यापुढे ज्ञानप्रसाद लागतो. प्रसाद म्हणजे आशीर्वाद, कृपा. हे ज्ञान मिळवण्यासाठी देवाची कृपा लागते. अंतःकरणात शुद्धता असली की देवकृपा लागते. देवाच्या प्रसादाने रजोगुण व तमोगुण कमी होतात व सात्विक गुण वाढतात. याला ज्ञानप्रसाद म्हणतात. विशुद्ध सत्व म्हणजे मन पूर्ण सात्विक गुणयुक्त व एकाग्र असणे. अशी मनाची स्थिती झाल्यावर आत्मज्ञान मिळू शकते. शंकराचार्य आरसा व नदीच्या पाण्याचे उदाहरण देतात. जर आरसा स्वच्छ नसेल किंवा नदीचे पाणी अस्थिर असेल तर त्यात आपले प्रतिबिंब दिसू शकत नाही. तसेच जर मन शुद्ध व स्थिर नसेल तर त्यात आत्म्याचे प्रतिबिंब दिसू शकत नाही. ज्ञानप्रसाद व विशुद्ध मन झाल्यावर श्रवण, मनन व निधिध्यास यांच्या सहाय्याने आत्मज्ञान होऊ शकते. ते पुढे सांगतात की या सूक्ष्म आत्म्याचे ज्ञान विशुद्ध मनाला होते, जे 5 प्राण्यांच्या शरीरात राहते. सगळ्या लोकांचे मन चैतन्याने भरलेले असते, पण विशुद्ध मनाच्या व्यक्तीला आत्म्याचा किंवा ब्रह्माचा अभ्यास करून चैतन्याचा साक्षात्कार होतो. पण केनोपनिषदात म्हटले आहे की आत्मा मनाने शोधता येत नाही. इथेही विरोधाभास वाटतो. शंकराचार्य म्हणतात की या मंत्रात मनाला चेतसा म्हणजे विशुद्ध मन असे म्हटले आहे. असे जर तुमचे मन असेल तर त्या मनाने आत्म्याचा शोध घेता येतो. या पुढल्या मंत्रात ते सांगतात की शुद्ध चित्त असणारा आत्मवेत्ता मनाने ज्या लोकांमध्ये जाण्याची इच्छा करतो ती त्याची इच्छा पूर्ण होते. म्हणून ऐश्वर्याची किंवा भौतिक गोष्टींची इच्छा करणाऱ्याने आत्मज्ञानी पुरुषाची पूजा करावी. इथे ज्ञानी व्यक्तीचे गुणगान केले आहे. ज्ञानी व्यक्ती ब्रह्मस्वरूप असते, अहम ब्रह्मास्मीचा अनुभव घेत असते. ते इतके सात्विक असतात की ते ईश्वरासारखेच असतात. चांडोक्य उपनिषदात ईश्वराला सत्यकाम सत्य संकल्प म्हटले आहे. सत्यकाम म्हणजे सत्यावर विश्वास ठेवणारा, सत्य संकल्प म्हणजे ज्याच्या इच्छा किंवा मनातले विचार प्रत्यक्षात येऊ शकतात. अशा ज्ञानी व्यक्तीकडे गेलेल्या माणसाच्या इच्छा तो पूर्ण करतो. शंकराचार्य म्हणतात की अशा ज्ञानी व्यक्तीकडे भुक्ती मुक्ती प्रदान करण्याचे सामर्थ्य असते. भुक्ती म्हणजे या जगातील सुखाच्या गोष्टी, मुक्ती म्हणजे जीवन मरणाच्या चक्रातून सुटका. या दोन्ही गोष्टी ज्ञानी व्यक्ती आपल्या भक्ताला देऊ शकतो. इथे 3ऱ्या मुंडकाचा पहिला खंड संपून दुसरा खंड सुरू होतो. या शेवटच्या खंडात या उपनिषदाचा गोषवारा व फलश्रुती सांगितलेली आहे. अंगिरस आत्मज्ञानी व्यक्तींच्या सहवासाचा महिमा सांगत पुढे म्हणतात की जो आत्मा जाणतो तो या ब्रह्माला जाणतो, जे परमधाम आहे. सर्व जग त्यात सामावलेले आहे. ज्या लोकांना काही अपेक्षा नसते त्या शहाण्या लोकांना आत्मज्ञानी व्यक्तीची उपासना करून मोक्ष मिळतो. मुमुक्षुनी ज्ञानी व्यक्तीला नमस्कार करावा, त्याची पूजा करावी. वर सांगितल्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य अशा मुमुक्षूला आत्मज्ञान देऊ शकतो. निर्मात्याने शंकराचार्य व त्यांचा शिष्य गिरी याची गोष्ट सांगितली. शंकराचार्यांच्या सहवासाने, त्यांची सेवा केल्याने व त्यांच्याकडून शिकल्यामुळे गिरीला आत्मज्ञान प्राप्त झाले होते. त्याने तोतल कृत्यात रचलेले ते जर आहे इंग्लिश मध्ये लिहिलं म्हणतात. तोतकाष्टक आपल्याला शमताईंनी म्हणून दाखवले. या गोष्वाऱ्या शेवटी ते तोतकाष्टक व त्याचा इंग्रजीत अर्थ दिला आहे. निर्माताईंनी हे दुसरे उदाहरण संत तुकारामांच्या शिष्य संत बहिणाबाईंचे दिले. त्यांनाही अशाच रीतीने आत्मज्ञान झाले. हे खाली तोतकाष्टक आहे. व्हेरी गुड. सगळं तुम्ही डिटेलमध्ये दिलाय ते, म्हणजे कोणाला वाचायचं असेल तरी, आणि अर्थ पण दिलाय तसा तोटकाष्टकाचा. छान, व्हेरी गुड.
चला आता आपण पुढचे म्हणजे ऍक्च्युली 1 ते 5 मंत्र घेऊया. मागच्या वेळी आपण पहिला मंत्र घेतला कारण रेफरन्स प्रमाणे ते इट मेड सेन्स टू टॉक अबाउट इट. पण आता मी त्याच्यातले जे आपले मंत्र आहेत ऍक्च्युली त्याच्याबद्दल बोलणार आहे. I want to put this one aside. तर आता हा जो पहिला मंत्र आहे मागच्या वेळी आपण बघितलेला होता त्याचे क्षमाताईंनी म्हटलं पण होतं. तर आता मग मी त्याचा अर्थ सांगते आणि शब्दांचा अर्थ सांगते. तर इथे शब्दांमध्ये सह म्हणजे तो, एतत् ब्रह्म म्हणजे ते ब्रह्म, परमं धाम म्हणजे परमधाम आपण म्हणतो तसं, वेद, तर वेद आणि एतत् हे शब्द एक करून तो शब्द झालाय वेदै तत् असं. आणि वेद नंतर यत्र म्हणजे ज्यामध्ये, निहितम म्हणजे समाविष्ट आहेत, शुभ्रम शुभ्र खूपदा बघितलाय आपण शब्द, विश्वम म्हणजे पूर्ण विश्व, भाती म्हणजे प्रकाशमान होतं, ये अकामहा हा शब्द महत्वाचा आहे. आपण त्याच्याबद्दल थोडस बोलणार आहे की ज्यांना काही अपेक्षा नसते. पुरुषम म्हटलंय, नंतर म्हणजे आत्मज्ञानी, नंतर उपासते म्हणजे पूजा करावी किंवा नमन करावं त्यांना, ते धीर म्हणजे ते शहाणे लोक, एतत् शुक्रम. आता इथे शुक्रमचा अर्थ पण नंतर सांगते की पण त्याचा अर्थ की पुनर्जन्माच्या याच्यामध्ये ते जात नाहीत, पुनर्जन्माच्या पलीकडे जातात, अतिवर्तन ते म्हणजे पलीकडे जातात. आता शुक्रमचा त्याचा अर्थ आहे की शुक्रम म्हणजे पुरुषाचं बीज जे असतात रूप बीज ज्याला म्हणतात, म्हणजे याच्यात कशात जाण्यापेक्षा तो एकदम पुढे जातो, म्हणजे त्याला हे पुन्हा जन्म आणि मृत्यू नसतात, त्याला पुन्हा पुनर्जन्म होत नाही, म्हणजे त्याला मोक्ष मिळतो बेसिकली. तर मग त्याचा आपण अर्थ बघायला गेलो की ब्रह्म श्रेष्ठ आहे हे आत्मज्ञानी जाणतात, ब्रह्म परमधाम आहे, सर्व जगाचे सर्व जग त्याच्यात समावेश झालेलं आहे. अशा आत्मज्ञानीची पूजा करणाऱ्या व्यक्तीला तिने काही अपेक्षा केली, म्हणजे त्या ज्ञानी व्यक्तीने अपेक्षा केली की त्याला नाही, त्या व्यक्तीने जर का अपेक्षा केली नाही तरी आत्मज्ञानाच्या इच्छेने जर का तिथे गेले असतील, जसं आपण तोटक आचार्यांचं पाहिलं तसं तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. आणि इथे आपल्याला केवलम तपसा म्हणायचंय, म्हणजे फक्त तपसाने होत नाही, त्याच्याबरोबर बाकीच्या गोष्टी लागतात. मागच्या 1-2 मंत्रामध्ये आपण पाहिलं होतं की सहकारी साधना म्हणजे इन ऍडिशन टू तुम्ही जे काय करता त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला करावं लागतं, त्याच्यानंतर मग तुम्हाला आत्मज्ञान मिळू शकते. आता थोडंसं आपण त्याचं स्पष्टीकरण बघूया. तर आता आपण जेव्हा तिसऱ्या म्हणजे शेवटच्या खंडामध्ये आलो, इथे बेसिकली गोषवाऱ्यासारखं आहे, काही सहकारी साधन आहेत आणि फलश्रुती आहेत. तर या मंत्रामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की तुम्हाला असं ज्ञान, तुम्ही जर का ज्ञानी व्यक्तीची सेवा केली तर तुम्हाला ज्ञान मिळू शकतं. आणखीन एक त्याच्यामध्ये फायदा असा असतो की तुम्ही ऐकलं असेल की खूप जेव्हा असे मोठे लोक येतात त्यांच्या भोवती त्यांचे भक्त अगदी पूर्ण बसलेले असतात, सतत त्यांचे जवळ बसले असतात. का? कारण तो जो काय ज्ञानी माणूस असतो त्याने याच्यानंतर काही चांगलं काम केलं की त्याला पुण्य तर मिळतं, पण ते पुण्य कारण त्याला संचित नसतं, ज्ञानी माणसाला संचित नसतं, त्याचं संचित सगळं हे झालं असतं जेव्हा त्याला मोक्ष मिळतो तेव्हा. म्हणजे जीवनमुक्त जे असतात त्यांना मोक्ष ऑलरेडी मिळालेला असतो. मग आता त्यांनी समजा काही चांगलं काम केलं तर त्याचं कर्मफळ कुठे जातं, तर त्यांचे जे काय आवडते शिष्य असतील त्यांना सगळं वाटलं जातं आपोआप. आणि म्हणून लोक असं करतात की जे ज्ञानी लोक असतात त्यांच्या भोवती अगदी गर्दी करून असतात की आपल्याला त्यांच्या ह्याच्यापासून कर्मामधून काहीतरी मिळायला हवं,
तर अर्थात चांगलीच गोष्ट आहे ती, जर का तुम्ही गेलात तर. पण तो ज्ञानी किती खरोखरच ज्ञानी आहे किंवा त्याला खरंच आत्मज्ञान झालं की नाही ते मात्र आपण बघायला पाहिजे. आपल्याकडे बाकीचे पण उदाहरणं बरेच असतात की ज्यांना काही झालेलं नसतं, ते पण असे सगळे संत गोळा करत, म्हणजे आपल्या भोवती लोक गोळा करत असतात. ते आपल्याला निरक्षीर म्हणतात तसं आपल्याला बघायला पाहिजे. पण असा एक प्रश्न आला होता की खरोखरच असं समजा गुरुजींनी पाहिलं की हा अगदी खूप ऑनेस्ट आहे, हा सगळं सगळं करतोय आणि याला आता आत्मज्ञान द्यायला पाहिजे. तर असं खरंच होऊ शकतं का? याच्यासाठी काही आपल्या धर्मामध्ये काही पुष्टी आहे का? तर पुष्टी आहे. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला अ, हे मिळतं, मी त्याच्यावर मला वाटतं म्हणजे उदाहरण देईल. अं, इथे मी लिहिलं. तर शैवायन म्हणून जे आपलं आहे, म्हणजे शिवाची भक्ती करणारे जे आहेत, त्यांच्याकडे 4 उपाय सांगितले. उपाय म्हणजे साधनं. प्रार्थना करण्याची साधनं. तर त्याच्यामध्ये त्यांनी 4 उपाय सांगितले आहेत. त्यातला पहिला उपाय असा आहे की अनुपाय. अनुपाय म्हणजे काय? तर भक्त आपली भक्ती करत असतो. आणखीन त्याचा जो काही गुरु असेल, तो त्याला ज्ञान देतो. जसं काय आपण तोटकाचं पाहिलं आणि अं, बहिणाबाईची गोष्ट आहे. तर का आज वेळ राहिला तर मी शेवटी सांगेन. नाहीतर बहिणाबाईची गोष्ट अशीच आहे की ती तुकाराम महाराजांची शिष्या होती आणि काही शिकलेली नव्हती. 5 वर्षाची असताना तिचं लग्न झालं आणि नवरा तिला अतिशय छळायचा वगैरे. म्हणजे बरीच मोठी गोष्ट आहे त्याची. पण तिला आत्मज्ञान झालं होतं आणि ती कविता करायची, ती सगळे भजनं करायची आणि आत्मज्ञानाकडे कसं जावं याच्यावरती तिने सगळे आपल्या ओव्या लिहिल्यात. 1,00,000च्या वरती तिने ओव्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे एवढं सगळं लिहिण्यासाठी आत्मज्ञान झाल्याशिवाय शक्य नाही, असं कोणाला जे काही शिकलेले नाही, शाळेत सुद्धा गेलेले नाही, अशा व्यक्तींनी ते सगळं लिहून ठेवलंय त्यांनी. म्हणून मला असं वाटतं की ही जी 2 उदाहरणं आहेत ती आपण अनुपाय म्हणून त्याच्यावरती घेऊ शकतो ती उदाहरणं. दुसरं त्यांच्या इथे उपाय त्यांनी सांगितलाय की शांभवा. शांभवा म्हणजे बेसिकली आपली जी पद्धत आहे अद्वैताची, त्या अद्वैताच्या पद्धतीने देवाची उपासना करायची. तिसरं म्हणजे शाक्त उपाय. शाक्त म्हणजे अ, याच्यामध्ये शैवायनात शिव आणि शक्ती दोन्ही आहेत. तर शिवाचे जे मंत्र आहेत ते आणि शक्तीची जी उपासना आहे ती, असं दोन्ही एकत्र करून ते जे काय प्रार्थना करतात. तर शक्तीच्या ज्या प्रार्थना आहेत त्या खूप अवघड आहेत. तर शिव आणि शक्तीच्या दोन्हीच्या एकत्र प्रार्थना करायच्या, त्याला शाक्त उपाय म्हणतात. नंतर शेवटची जी आहे अनुभव उपाय. अनुभव म्हणजे आपण शिवापुढे किंवा देवापुढे आपण अगदी अणूसारखे लहान आहोत, क्षुद्र आहोत असं म्हणतात आणि त्या भावनेने त्या देवाची पूजा करायची. आणि एक हा शब्द पुढच्या वेळेला आलाय, पण मी लिहून ठेवलेला आहे. अम, तर अशा प्रकारे जे काय अनुपाय म्हटलंय, अनुपायाचं आपण उदाहरणं आता घेतली आहेत आणि हा जो मंत्र आहे तो पण त्याच्याबद्दलच आहे. अम, या मंत्रातच आहे का? ओके. हा, तर तुम्ही मला आपण तोटक तोटक आचार्याचं उदाहरण पाहिलं. तर तोटक हे संस्कृत मधलं वृत्त आहे. जसे शार्दूल विक्रीडित आहे, तसंच तोटक नावाचं वृत्त आहे. तर त्याच्यामध्ये एकेका ओळीमध्ये 4 गण असतात. गण म्हणजे 3-3 याचा एक गण असतो. त्याच्यामध्ये 2 पहिले लघु असतात आणि 1 गुरु असतो आणि प्रत्येक ओळीमध्ये 12 अक्षरं असतात. अशा प्रकारे ते 4-4 आणि असतात. 4-4 त्याचे ओळी असतात. तर त्या प्रत्येक ओळीमध्ये 2 लघु, 1 गुरु, 2 लघु, 1 गुरु असे पूर्ण 4 गण तिथे असतात. तर त्याला तोटक वृत्त असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर पुढच्या मंत्राकडे जाऊया. क्षमा म्हणतात. कामान्य कामयते मन्यमानः स कामभिर्जायते तत्र तत्र पर्याप्त कामस्य कृतात्मनस्तु
इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः. छान. पुन्हा मगासारखाच मी शब्द वाचते. यह मन्यमानः. मन्यमानः म्हणजे ज्याची, जसं आपण विचार करत असतो. कामान कामयते. खूप छान शब्द आहेत ते. तर त्याचं उदाहरण घेऊन मग सांगते. भोगाची इच्छा असणारे. सह म्हणजे ती व्यक्ती. कामभिही म्हणजे त्या इच्छा. तत्र तत्र तिथे तिथे. जायते म्हणजे जन्माला येतात. पर्याप्त कामस्य. पर्याप्त कामस्य मी अर्थ लिहिलेला नाहीये. मला म्हटलं सगळ्याच्या. तर दोन शब्द जे आहेत, पर्यास कामस्य आणि दुसरा शब्द आहे कृतात्मनः. तर कामस्य म्हणजे ज्याच्या संपूर्ण इच्छा ज्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आणि कृतात्मनः म्हणजे ज्याला ज्याला काही इच्छा नाही. एकामध्ये इच्छा म्हटलंय त्यांनी आणि एकामध्ये त्याचे जे काम आहेत ते पूर्ण झालेले आहेत. असे दोन शब्द आहेत. तर कृतात्मनः म्हणजे ज्याच्या मनातल्या काम पूर्ण झालेले आहेत. आणि सर्व कामः म्हणजे सर्व इच्छा. इह एव म्हणजे या काळात. प्रविलीयन्ते म्हणजे नाहीशे होतात. तर अर्थ असा आहे की भोगाची इच्छा व्यक्तीला जी काय असेल तर ते भोग तिला जेथे भोगता येतील तिथे तिला पुढचा जन्म मिळतो. आणि इंटरेस्टिंग वाटतं ते. पण ज्याच्या पूर्ण कामना पूर्ण झालेल्या आहेत आणि जो कृतकृत्य आहे त्या व्यक्तीला भोगाची पूर्ण कशाचीच अपेक्षा राहत नाही. तर साधारणपणे असा अर्थ त्याच्यामध्ये येतो. तर आता आपण बघूया की स्पष्टीकरण थोडंसं घेऊया. हा मंत्र वाचल्यानंतर माझ्या मनात खूप छान कल्पना आली. म्हटलं अशी एक इच्छा करावी की खूप काहीतरी चांगली कार घ्यायची. आणि मग आता या जन्मामध्ये आपण जी काय परवडेल तशी एक कार घेणार. आणि मग पुढचा जन्म मिळाला की टेस्ला विस्ला काहीतरी घ्यायचं येईल आपल्याला. असं मला कारचं काही माहिती नाही, मी आपलं उगाच टेस्ला म्हटलं. तर अशी छानपैकी अशी आपल्याला पुढच्या जन्मात कार घेता येईल असं मनात माझ्या विचार आला. पण तसं नाहीये. तर या मंत्रातले जे काही मागणारे असतात तर त्यांनी पूर्ण वेदाचा अभ्यास केलेला आहे. आपापल्या परी त्यांनी सगळे कर्म केलेले आहेत. आपल्या परीने किंवा तापस केला आहे. आणि असे जे लोक आहेत आणि वासना म्हणजेच काम, तर त्यांच्या सगळ्या ज्या वासना ज्या असतात त्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि त्यांनी म्हटलं आहे की मन्यमानः. मन्यमानः हा शब्द त्यांनी वापरलेला आहे की ज्याच्यामध्ये मी ते वाक्य पूर्ण करते. मन्यमानः म्हणजे ते काय ज्याचा विचार करताहेत. आता अर्थातच ते काय ज्या विचार करतील ते चांगल्यापैकीच राहतील, सात्विकच विचार असतील. आणि दुसरा एक शब्द खूप चांगला आहे की कामात कामयते. कामात कामयते म्हणजे काय असतं की जेव्हा तुम्ही भोगाची इच्छा असते तेव्हा त्या भोगातून दुसरी पण इच्छा निर्माण होऊ शकते. आता हे कसं उदाहरण द्यायचं तर परमार्थानंदांनी एक छान उदाहरण दिलं होतं की त्यांच्याकडे काही विद्यार्थी येतात ते आपल्यासारखे असतात, साठी उलटलेले वगैरे पण असतात. तर ते सगळे येतात. त्याच्यामध्ये एक गृहस्थ नेहमी यायचे, अगदी छानपैकी रिटायर्ड झालेले वगैरे, संसारातूनही रिटायर झालेले असे ते आले. तर ते आले आणि ते स्वामीजींना म्हटले, स्वामीजी मला माझ्यासाठी काही नको आहे, पण माझ्या नातवाचा रिझल्ट येणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी प्रार्थना करा. आता बघा, आपण आपले मुलं इथपर्यंतच त्यांनी संसाराची कल्पना केली आहे. पण मुलापासून नातवंडामध्ये त्यांचा पाय अडकलेला होता, तो पण तुमचा संसार आहे ना. तर म्हणजे त्याच्यातून काय तुम्ही पूर्णपणे बाहेर आलेला नाहीत. म्हणजे अशी तुम्ही जर इच्छा केली तर ते कामयते म्हणतात तशापैकी झाली ना, की एका भोगाच्या इच्छेमधून दुसरी भोगाची इच्छा निर्माण झाली. आणि तर तेव्हा मग स्वामीजी सांगतात की आपण जसं
नोकरी करताना आपण तिथून जे निवृत्त होतो तसा संसारातून आपल्याला निवृत्त व्हायला पाहिजे. जर का आपल्याला काही म्हणजे आपल्याला पुढे काम काही नको असेल तर संसारातून अशा प्रकारे पूर्णपणे अर्थात तुम्हाला जर का मुलाला चांगले ग्रेड मिळावे असलं, नातवंडाला मिळावे लागले असं वाटणं ही गोष्ट वेगळी आहे, पण त्याच्यासाठी स्वामीजींनी त्याच्यासाठी प्रार्थना करावं हे चुकीचं आहे. आता तुम्ही म्हणू शकता की देवा होऊ दे, तिला चांगले ग्रेड्स मिळते किंवा त्याला चांगले ग्रेड्स मिळते, पण त्याच्यामधून आपले काम जे आहे त्याच्यातून बाहेर जायला नको असं. आणि तर आता ह्याचं काय उदाहरण आहे की एक तुमची काहीतरी इच्छा असेल आणि त्या इच्छापासून तुम्हाला पुढच्या जन्मात त्या ठिकाणीच तुम्हाला जन्म येतो, तर अर्थातच मला पुनर्जन्मात तुम्हाला कुठे जन्म येईल त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे, पण एक हे उदाहरण जे आहे ते विष्णू पुराणातलं उदाहरण आहे. तुम्ही बहुतेक सगळ्यांनी ऐकलेलं असेल. तर जड भरत नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांची गोष्ट आहे. तर जड भरत जो होता तो अगदी निसंग ब्राह्मण होता आणि तो असाच पूर्ण संन्यास घेतलेला होता आणि तो एक दिवस जंगलातून जात होता. तेव्हा जंगलातून जाताना एक गर्भिणी हरिणी पाण्यातून जात होती आणि तिच्यावरती सिंहाने हल्ला केला आणि ती पाण्यात होती तर त्या म्हणजे घाबरली पण होती आणि त्याच्यात तिने पिल्लाला जन्म दिला. पण ही जी घायल झालेली हरिणी होती ती तिथे मृत झाली, पाण्यातच तिचा जन्म गेला. आणि मग ते जे पिल्लू होतं त्याची जड भरताला खूप त्याची कीव आली, तर त्याने त्या पाडसाला घेतलं आणि आपल्याजवळ ठेवलं, त्याची काळजी घेतली, सगळी खूप छान काळजी घेतली, त्याला अगदी तिथे जंगलात राहून त्याची पूर्ण काळजी घेतली, सगळं झालं. पण पुढे जेव्हा जड भरत मरायला आला होता तेव्हा त्याचं मन त्या हरणीच्या पाडसामध्ये अडकलं होतं. त्याला असं वाटत होतं मी आता उद्या मरून गेलो की मग ह्या पाडसाचं काय होणार, म्हणून त्याला त्याची काळजी वाटत होती. तर असं म्हणतात की त्याला मोक्ष मिळाला नाही, तो दुसऱ्या जन्मामध्ये हरणाचा जन्म घेऊन तो आला आणि मग त्याने त्या पाडसाची काळजी घेतली. तर अर्थातच ही पुराणातली गोष्ट आहे, पण ह्याला आपलं जे काय गोष्ट चालली आहे त्याला हे सांगता येते की तुम्हाला अशी काही समजा अशा सत्संग मध्ये असणाऱ्या आणि संसार पूर्ण सुरलेल्या अशा व्यक्तीला जर का काही इच्छा झाली तर त्या इच्छेच्या प्रमाणे तिला जन्म मिळू शकतो. पुन्हा जसं या जड भरताला हरणाचा जन्म मिळाला कारण त्याला त्या पाडसाची काळजी घ्यायची होती म्हणून. तर अशी जर का काही इच्छा राहिली असेल तर त्याच्यासाठी तुमचं मन गुंतलेलं असतं, मग त्याप्रमाणे तुम्हाला पुढच्या जन्म मिळू शकतो. मोक्ष मिळत नाही, बेसिकली मोक्ष मिळत नाही हा महत्वाचा भाग आहे. तर हा दुसरा मंत्र होता. तसे हे सगळे मंत्र सोपे आहेत, पुढे जायला सुद्धा हरकत नाही. तर आता पुढचा नाही तुमचा तिसरा ना? हा तिसरा ना म्हणू हो म्हणे. नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमेवैष वृणुते तेन लभ्यस् तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम. तर पुन्हा शब्द हा पण सोपा आहे असा मंत्र. शब्दार्थ बघूया. अयम आत्मा म्हणजे हा आत्मा, प्रवचन म्हणजे आपण जे शिकतोय आता त्याला पण प्रवचन म्हणतात. वेदाच्या जेव्हा तुम्ही काही ऐकता त्याला प्रवचन म्हणतात. आपल्या मराठीमध्ये हा शब्द वेगळ्या प्रकारे वापरला जातो, पण संस्कृतमध्ये किंवा वेदामध्ये जे काय तुम्ही शिकता आहे वेदाचं ते सगळं प्रवचन म्हटलं जातं. तर त्यांनी न लभ्य म्हणजे नुसतं असं ऐकून तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. तुम्हाला जर का न मेधया म्हणजे तुमची खूप चांगली बुद्धी असेल तरी पण तुम्हाला मिळणार नाही. न बहुना श्रुतेन, काही लोक एकाच टीचरकडे शिकत नाही, खूप ठिकाणी जाऊन शिकतात. असं खूप जणांकडे जाऊन शिकलात तुम्ही तरी पण तुम्हाला मोक्ष मिळत नाही. यम एव म्हणजे जे
एषः वृणुते, ते निवडतात, तेन लभ्यः, त्यातच तो त्यांनाच तो प्राप्त होतो. आता हे थोडस उलट लॉजिक आहे, पण आपण ते बघूयात कसं. तस्य म्हणजे त्यांना, एषः आत्मा, हा आत्मा, स्वाम तनु म्हणजे आपले स्वरूप, विवृणुते म्हणजे प्रकट करतो. आत्मा तुम्हाला त्याला स्वतःचे रूप दाखवतो. आता आत्मा काय दाखवणार आहे? आत्मा काहीच करत नाही ना, पण याचा अर्थ असा की त्यांना आत्मसाक्षात्कार होतो. तर अर्थ असा आहे की हा आत्मा शिकवून समजत नाही, बुद्धिमत्तेने प्राप्त होत नाही, किंवा मोठ्या विद्वत्तेने आकलन होत नाही, किंवा तुम्ही जाऊन खूप लोकांकडे जाऊन ऐकलं तरी तुम्हाला तो मिळत नाही. जी व्यक्ती आत्मज्ञानाची इच्छा करते अशा कृपापात्र पुरुषाला आत्मा आपले स्वरूप प्रकट करतो, म्हणजे त्याला आत्मज्ञान होतं. आता याच्यासाठी एक म्हणजे जेव्हा मी शंकराचार्यांचं वाचत होते त्याच्यात त्यांनी एक शब्द वापरलाय, आत्मा वर्णनम. आत्मवर्णनम म्हणजे आत्मज्ञानाची तीव्र इच्छा असणं. तसंच यांनी इथे म्हटलं ना की जर का तुम्हाला तीव्र इच्छा असेल तर तुम्हाला आत्म साक्षात्कार होऊ शकतो. तर त्याच्यासाठी शंकराचार्यांनी हा शब्द वापरलाय, आत्मा वर्णन. आता थोडस त्याचं स्पष्टीकरण बघूया. हा तर असं म्हटलं जातं की ह्या श्लोकामध्ये, या मंत्रामध्ये त्या अंगिरक्स ऋषींनी आपल्याला आत्मस्वरूप म्हणजे काय सांगितलंय, आत्मस्वरूप ज्ञान म्हणजे काय सांगितलंय, आत्मस्वरूप आत्मस्वरूप ज्ञानम फलम ते पण सांगितलेलं आहे. तर एवढं सगळं म्हणजे असं आपल्याला लगेच दिसत नाही, पण याच्यातले काही शब्द महत्वाचे म्हणजे अकामहम. अकाम म्हणजे ज्या व्यक्तीला काही इच्छा राहिलेल्या नाही अशी जी व्यक्ती आहे तिला अकामह म्हणतात. आणि आता म्हटलं तसं आत्मवर्णनम म्हणजे ज्या व्यक्तीला आत्मज्ञानाची तीव्र इच्छा आहे. तर आता जर का तुम्हाला मोक्ष हवा असेल तर ही गोष्ट महत्वाची की तुम्हाला आत्मज्ञानाची तीव्र इच्छा पाहिजे. आणि नुसतं तुम्हाला अभ्यास करून मिळणार नाही, तुम्हाला नुसतं इंटेलिजंट कोणी असेल त्यालाच मिळेल असं नाही. तर मुख्य म्हणजे तुम्हाला मनापासून वाटायला पाहिजे की मला मोक्ष पाहिजे किंवा आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे. आता याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आत्मा तुम्हाला निवडतो. ऍक्च्युअली आत्मा निवडतो असं म्हणजे त्यांनी काव्यमय स्वरूपात सांगितलंय, त्याचा अर्थ तुम्हाला आत्मज्ञान होतं. मुख्य म्हणजे तीव्र मुमुक्षत्व पाहिजे, असा याच्यातून आपण अर्थ काढू शकतो. तीव्र मुमुक्षत्व तुमच्यामध्ये असायला पाहिजे आणि मग आत्मा तुम्हाला निवडेल, अर्थातच तुम्हाला आत्म साक्षात्कार होईल. असा छोटासा मंत्र आहे. त्याच्या पुढचा मंत्र बघूया. 4 नायमात्मा बलहीनेन लभ्यो न च प्रमादात् तपसो वाप्यलिङ्गात् एतैरुपायैर्यतते यस्तु विद्वांस तस्यैष आत्मा विशते ब्रह्मधाम. थँक्यू. आता पुन्हा तसंच करूया, हा पण सोपा आहे मंत्र तसा. तर शब्द आधी बघू. अयम आत्मा, तो शब्द आहे, हा आत्मा बलहीनेन, ज्याला बल नसेल त्याला, त्याच्याबद्दल आपण वेगवेगळ्या लोकांचे विचार बघणार आहोत. न लभ्य, लाभत नाही. तुमच्याकडे बळ नसेल तर तुम्हाला आत्मा मिळणार नाही. नंतर न प्रमादात, तुम्ही जर का काही चुका केल्या असतील, काही लोक खूप जाऊ दे काही लोक काही याच्यामध्ये न्याय मागायला जातात आणि त्याच्या खिशामध्ये बरेच प्रमाद असतात. तसे प्रमाद घेऊन तुम्ही गेलात तर तुम्हाला आत्मज्ञान होत नाही. नंतर त्यांनी म्हटलंय
लिंग लिंग पण खूप इंटरेस्टिंग शब्द आहे. त्याच्याबद्दल पण ते थोडं सांगते की अम, तपस इथे मी अपि संन्यासी वृत्ती आणि तपस हे दोन्ही असेल. त्यांनी म्हटलंय अलिंगात तपस म्हणजे संन्यासी वृत्ती आणि तपस, नंतर सह विज्ञान विद्वान जो विद्वान एतै उपाये या प्रयत्नांनी येतात म्हणजे प्रयत्न करतो. तस्य ईश एषः आत्मा त्याला आत्मा ब्रह्मधाम म्हणजे ब्रह्मलोकात विशते म्हणजे जातो. तर त्याच्यातले काही शब्द खूप इंटरेस्टिंग आहे. तर त्याच्याबद्दल आधी सांगते की बल. तर बल म्हणजे शंकराचार्य म्हणतात बल म्हणजे आत्मबल पाहिजे. तर आपण मगाशी जसं म्हटलं की आत्म काय म्हटलं तर आपण त्या याच्यासाठी तीव्र मुमुक्षत्वासाठी आपण जो शब्द वापरला होता, तसं जर का तुम्हाला बल असेल तर तुम्हाला मिळू शकतं. पण मग विवेकानंद म्हटले की आजच्या काळामध्ये तुम्हाला फक्त ही इच्छा आहे की साक्षात्कार व्हावा अशी तुम्हाला इच्छाच फक्त असेल तर तुम्हाला साक्षात्कार होईल का? नाही, तसं नाही होणार. ते म्हणतात की त्याच्यासाठी आपल्याला शरीर पण दणकट असायला पाहिजे, आणखीन तुम्हाला मन पण दणकट असायला पाहिजे. तुम्हाला त्याची तेवढी भक्ती करायची तुम्हाला शक्ती पाहिजे अंगामध्ये. आणि नंतर मग सुद्धा तुम्हाला हे जे सगळं बळ आलं शरीराचं आणि मनाचं बळ आल्यानंतर मग तुम्हाला ते ज्ञान मिळू शकतं. तर ह्या दोन्ही गोष्टी नसतील तर त्याला विवेकानंद त्याला बलहीन म्हणतात की तुमच्या अंगात शक्ती नाही आहे आणि मानसिक पण तुमची तयारी नाही आहे, तर त्यांनी बलहीन म्हटलंय. तर मला काही एवढा अनुभव नाही आहे म्हणजे याच्यापर्यंत मी काही गेले नाही आहे म्हणजे मोक्ष मिळेपर्यंत. पण मी जेव्हा आश्रमात राहून आले तिथे आणि तिथलं मी तुम्हाला सांगते की तिथे आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता उठायचं, आपली सगळी आंघोळ वगैरे करून तयार व्हायचं. मग 6 वाजेपासून शिव रुद्र म्हणायचे, 5 सुक्त म्हणायचे आणि मग एवढं सगळं 1 तास लागायचा. त्याच्यानंतर मेडिटेशन करायचं. ते पण स्वामीजी सांगायचे आणि तसं आपण मेडिटेशन करायचं. नंतर मग योगासनं करायची आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर 2 क्लासेस असायचे आणि त्याच्यानंतर लंच. आता लंच झाल्यानंतर सुट्टी मिळेल का? म्हणजे ते म्हणायचे की तुम्हाला 2-2.5 तास आहे मध्ये. पण त्या याच्यामध्ये आपल्याला आपले कपडे धुवायचे असतात, आपली खोली आवरायची असते. या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेला करायचे आणि शिवाय 3 क्लासेस असतात त्याचा अभ्यास करायचा असतो आणि शिवाय आश्रमाची सेवा करायची असते. आश्रमाची सेवा करण्यासाठी आपण काहीतरी टॉपिक घ्यायचा की मला असं असं करायचं आहे आणि ती आश्रमाची सेवा पण त्या 2.5-3 तासात करायची आणि नंतर मग 3रा क्लास असायचा आणि तो 3रा क्लास झाला की नंतर मग डिनर असायचं आणि डिनर नंतर सत्संग असायचा. नाही, डिनरच्या आधी आणि आरती असायची रात्रीची आरती असायची. नंतर मग डिनर आणि नंतर मग सत्संग म्हणजे स्वामीजींना जे काही प्रश्न असतील ते आपण विचारायचे आणि ते खूप महत्वाचं असायचं. कारण ते सगळं होऊन 9 वाजता हे सगळं संपतं. नंतर मग आपण जाऊन झोपायचं किंवा अभ्यास करायचा. आता एवढं सगळं करायचं असेल तर खूप स्टॅमिना पाहिजे. म्हणजे शारीरिक पण पाहिजे, मानसिक पण पाहिजे. एवढा सगळा अभ्यास केलेला आपल्याला पुन्हा त्याचा अभ्यास म्हणजे होमवर्क करायचं असायचं रोज. तर हे सगळं करायचं असेल तर मला वाटतं खूप आवश्यक आहे. विवेकानंद जे म्हणतात ना ते खरं आहे की तुम्हाला शारीरिक पण बल पाहिजे आणि तुम्हाला मानसिक बल पण पाहिजे. तर बलहीन म्हणजे या 2 गोष्टी नसतील आणि अर्थातच आत्मबल जे आहे ते पाहिजे. असं सगळं असेल तरच तुम्ही बलहीन नसता असं विवेकानंद म्हणतात. ते मला वाटतं खूप महत्वाचं. नंतर आणखीन एक महत्वाचा शब्द होता हा लिंग. व्याप्त लिंगात असा जो शब्द आहे तर लिंग म्हणजे इंडिकेटर. तर जर का तुम्हाला आपल्याला माहिती आहे की शिवाचं जे असतं शिवाची मूर्ती काही ठिकाणी असते
पण बेसिकली शिवाचं लिंग असतं. लिंग म्हणजे काय की जेव्हा हे ऋषी मुनी जेव्हा आपल्या भारतामध्ये सगळीकडे हिंडत होते आणि ज्या ठिकाणी त्यांना वाटलं की इथे आपलं जे काय मुख्य चैतन्य आहे त्या चैतन्याचा जिथे त्यांना साक्षात्कार झाला तिथे त्यांनी एक एक लिंग इथे मांडलं. तर ती जागा महत्वाची असते जिथे लिंग मांडलेलं असतं. आणि लिंगाचा अर्थच असा आहे की इथे जसं इथे व्होर्टेक्स म्हणतात ना, जेव्हा तुम्ही जर का व्होर्टेक्स बघायला गेलात त्या अमुक तिथे तुम्हाला दिसतं की तिथे जास्त शक्ती आहे. तशी जी जास्त शक्ती असते त्याला लिंग म्हणतात. तर जेव्हा आपण आपलं तपस आणि लिंग म्हणतो आहे, तर तपस तुम्हाला पाहिजे आणि तुम्हाला संन्यासी वृत्ती पाहिजे. संन्यासी वृत्ती म्हणजे काय की समजा तुम्ही ऍक्च्युअली संन्यासी असाल तर त्याचं लिंग काय, तर तुम्ही संन्यासाचे कपडे घातलेले असतात, भगवे कपडे घातलेले असाल तर तुमचं ते लिंग झालं. म्हणून ते असं म्हणतात की तपस नुसतं असून चालणार नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला म्हणजे जे संन्यासाचं जे लिंग आहे ते म्हणजे संन्यासाचे कपडे. पण तुम्ही काय कपडेच घातलेलं पाहिजे असं नाही, पण वैराग्याची जी काय लिंग सायन्स असतात ती जर का तिथे दिसत असेल त्याला पण आपण लिंग म्हणू शकतो. तर तुम्ही जे तपास करताय आणि तुम्हाला लिंग म्हणजे तुम्हाला त्याचं जर का डेडिकेशन कुठे दिसत असेल वैराग्याचं, तर ते वैराग्याचं डेडिकेशन जे दिसतं ते म्हणजे लिंग. तर दोन्ही गोष्टी पाहिजे, तपस पाहिजे आणि लिंग पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग ते म्हणतात की जी व्यक्ती हे साधन स्वतःपुढे हं, तर म्हणजे आपण मगाशी जे पाहिलं की अ, अ, शाईवाळेनं जे सांगितलंय त्यांनी दुसरी जी भाग आहे त्याच्यामध्ये स्वतः आपण सगळी प्रार्थना करतोय, अद्वैताची जशी प्रार्थना करतोय तशी आपण तुम्ही जर का प्रार्थना करत असाल तर तुमचं उद्दिष्ट म्हणजे सफल होऊ शकतं आणि अशा विद्वानांना आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. तर या मंत्रामध्ये आपल्याला मुख्य दोन शब्द, एक म्हणजे अं, बलहीन बलहीन असणार त्याला मिळाले. नंतर प्रमाद, प्रमाद म्हणजे तुम्ही काही प्रकारचं नॉट नेसेसरीली अगदी काही चोरी वगैरे केलेली असेल नाही, पण कधी कधी आपल्या संसारामध्ये सुद्धा काही आपण चुकीच्या गोष्टी करू शकतो. तर त्या चुकीच्या गोष्टी केल्या असतील तरी पण अर्थातच त्याच्यातून तुम्हाला बाहेर पण यायला पाहिजे. जसं आपण वाल्याचा वाल्मिकी झालेला असं बघतो. त्यांनी एवढी प्रार्थना केली होती की त्याचे जेवढे काय पाप होते ते बाजूला गेले आणि मग तो प्रमादहीन झाला. तर तसं कोणी झालेलं असेल तरी पण त्याला आत्मज्ञान होऊ शकतं. ओके, आता पुढे जाऊ. 5 मिनिटं. क्षमाताई दिसतंय? म्यूट काढलं नाही. ओके. हं. सम्प्राप्यैनं ऋषयो ज्ञानतृप्ताः कृतात्मानो वीतरागा प्रशन्ताः ते सर्वगुं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवाविशन्ति. तर एनं संप्राप्य, संप्राप्य म्हणजे आत्मज्ञान झालेले. ऋषः म्हणजे ऋषी. ज्ञानतृप्ता, ज्ञानतृप्त आहेत म्हणजे त्यांनी पुष्कळ ज्ञान मिळवलेलं आहे. कृतात्मानः म्हणजे कृतात्मा. वीतराग म्हणजे राग आणि द्वेष याच्या पलीकडे ते गेले आहेत. प्रशांत याच्याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे. अर्थात प्रशांत म्हणजे शांत. ते धीर म्हणजे ते विद्वान. सर्वगम सर्वगामी. सर्वतः म्हणजे नेहमी. प्राप्य म्हणजे प्राप्त झालेले. युक्तात्मानः ब्रह्माला वाहिलेले. एव सर्वम एव ते सर्व. अविशांती म्हणजे होतात, काय होतात, लीन होतात, परमेश्वरामध्ये लीन होतात.
आता प्रत्येकाचा ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो नाही. तर स्वामी परमार्थानंदाजी हे शिकवत होते तेव्हा ते म्हटले की तुम्ही साधन चतुष्टय संपत्ती शिकला आहात, आपण सगळेजण शिकलो आहोत त्याच्यात जसं त्यांनी म्हटलं होतं की विवेक आणि वैराग्य आणि ज्या काही गोष्टी त्या साधन चतुष्टय संपत्तीमध्ये सांगितल्या होत्या त्या सगळ्या आपल्याला या मंत्रात दिसतात. अर्थातच मला सगळ्या काही दिसल्या नाही, पण धीर हा म्हणजे विवेकी. विवेकी म्हणजे त्याला नित्य आणि अनित्य वस्तू समजतात. नित्य म्हणजे काय? अर्थात ब्रह्म आणि आत्मा. आणि अनित्य म्हणजे बाकीच्या ज्या सगळ्या त्या गोष्टी अनित्य असतात. हे ज्याला कळतं त्याला त्यांनी विवेकी म्हटलंय. आणि जो विवेकी असतो त्याला इथे त्यांनी धीर हा म्हटलाय. धीर जो शब्द वापरलाय त्याच्यासाठी वापरलाय. तर त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय की ज्ञानतृप्त झालेला जो माणूस आहे त्यांनी अर्थातच शम दम जे काय आपण म्हणतो ते सगळं घेऊन मग त्याला ज्ञान मिळालेलं. त्या गोष्टी झाल्या. नंतर वीतराग म्हटलं. वीतराग म्हणजे वासना त्याच्या दूर गेलेल्या आहेत. रागद्वेष असतात ते त्याला नाही आहेत. म्हणजे त्याचं मन जे आहे ते शुद्ध आहे. आणि नंतर शब्द आहे प्रशांत. प्रशांत म्हणजे आपण हा शब्द खूपदा वापरतो, पण आपण जनरल टर्म मध्ये वापरतो की आनंदी आणि शांतता असली की आपण त्याला प्रशांत म्हणतो. पण वेदामध्ये थोडासा त्याचा अर्थ वेगळा आहे. शंकराचार्य म्हणतात की जेव्हा सगळे इंद्रिय आपण आत घेतो आणि सगळ्या आपल्याला कुठल्याही इंद्रियाची काहीही अपेक्षा नाही आहे किंवा काही त्याला नको आहे त्या कुठल्याही इंद्रियाला, आणि अशा प्रकारे तुम्ही जेव्हा मेडिटेशनला बसता शांतपणाने, ती जी शांती असते ती म्हणजे प्रशांत, अशी शंकराचार्यांची व्याख्या आहे. तर तुम्ही जर का जप करत असाल किंवा मानसपूजा करत असाल किंवा मेडिटेशन ध्यान करत असाल, तर का तुम्ही कुठल्याही ग्रुपमध्ये जाऊन ह्या गोष्टी करायचा प्रयत्न केला तर सुरुवातीचे 15 मिनिटं कोणाचंही मेडिटेशन तुम्ही शिकत असाल तरी पण पहिल्यांदा तुम्ही जेव्हा मेडिटेशन सुरू करता तेव्हा सुरुवातीचे 15 मिनिटं ते आपल्याला शिकवतात की तुमच्या मनात काहीही विचार असावे नसावेत. तर शून्य विचार असणारं असं मन आपण तयार करायचं. कसं? मग ते सांगतात की तुम्हाला त्या दिवशी समजा तुमच्या मनात काहीतरी आलं की भांडण झालं ऑफिसमध्ये, ते तुमच्या मनात आलं तर तो विचार आपण बाजूला करायचा. कोणी काहीतरी बोललं असेल घरामध्ये तरी पण ते विचार सगळे बाजूला करायचे. जे काही विचार आपल्याला त्रास देऊ शकतात हे सगळे विचार आपण बाजूला काढायचे. आणि तुम्ही जर का आमच्या वऱ्हाडात असलं ना तर ही गोष्ट रोज होते की कोणीतरी तुमचा सतत कोणीतरी अपमानच करत असतं आणि त्यांना काही वाटत नाही की ते अपमान वगैरे करतात आहे, त्यांची ती पद्धतच आहे तशी बोलायची. आता हे एक गंमत सांगते की माझी सगळ्यात मोठी नात आहे, ती आता 13 वर्षाची आहे. पण छोटी होती तेव्हा ती अशी गुटगुटीत होती अशी, आणि मी पण कदाचित गुटगुटीत असेल लहानपणी, अजूनही आहे, पण तेव्हा मी गुटगुटीत असेल कदाचित. तर मी आपलं अगदी कौतुकाने आपल्या पहिल्या नातीचा फोटो एका बाईंना दाखवला तर त्या म्हटल्या, तुमच्यासारखीच ढामशी ढुमशी आहे ती, असं त्या मला. आता ते ढामशी ढोमशी तो शब्द माझ्या डोक्यात इतका बसला की घरी आले तर मी काही एवढं लक्ष नव्हतं, पण जेव्हा मी मेडिटेशनला बसले तर सारखं मला ढामशी ढोमशी ते शब्द मला सारखे आठवत होते. तर असं कधी कधी होतं. आता त्या शी मे नॉट मीन एनिथिंग, त्यांना असं म्हणायचं होतं की मी लहानपणी पण अशीच गुटगुटीत होती आणि माझी नात पण गुटगुटीत आहे, एवढंच त्यांना म्हणायचं असेल. पण असं काहीतरी होतं आणि ते आपल्या मनात इतकं राहून जातं. तर असं जर काही राहिलं, त्या दिवशीचं मेडिटेशन केलं पाण्यात, पण मग त्याच्यानंतर जेव्हा करायचं असेल तेव्हा मग असे काही मनात आपल्या विचार येऊ द्यायचे नाही की कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हटलं म्हणून. एनिवे, तर मला वाटलं की
हे खूप महत्वाचं आहे की जे विचार काढणं मनातले इतके अवघड असतात आणि विशेषतः जेव्हा असं काही डामशेडूमचे कोणी म्हटलं की ते नक्कीच मनात राहतं ते. एनिवे तर ते सगळे चांगले वाईट विचार काढायचे मनातून आणि अध्यात्माचे विचार मनात आणायचे. काही तुम्ही जर का तदात्मानंदांचं खूप आहेत मेडिटेशन्स त्यांच्या वेबसाईटवरती म्हणजे युट्यूबवरच त्यांचे खूप आहेत. तर त्याच्यामध्ये ते काय करतात की मग ते एकेका अवयवाकडे पाहायचं पायापासून डोक्यापर्यंत आणि मग एक एक विचार करायचा की इथे काय दुखतंय का अमका तुमका असं म्हणजे त्या दृष्टीने आपण त्याच्यावरतीच फोकस करायचा आणि शेवटी आपल्या डोक्यापर्यंत येऊन विचारांपर्यंत यायचं. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपलं डोक्यातले विचार बाजूला द्यायचे करता येतं. तर तसं पण आपल्याला करता येतं मेडिटेशनच्या आधी. हं. तर अशा प्रकारे प्रशांत मग शंकराचार्यांची डेफिनेशन म्हणते की मनातले विचार काढून मन साधनासारखं म्हणजे इन्स्ट्रुमेंट जे असतं तसं करायचं. आता इन्स्ट्रुमेंट कशासाठी करायचं? कारण आपल्याला या सगळ्या नव्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत म्हणून. तर आपलं मन असं पूर्ण क्लीन करून टाकायचं आणि तिथं मग आपल्याला नव्या गोष्टी आत्मा अमकं तमकं ते सगळं शिकता येईल. ओके मला ओके आजचं आणखीन ते काय राहिलं का? हं. हे झालं सगळं म्हणजे मी ते शैवायनाचं सांगितलं होतं, आत्मसाक्षात्काराचं अनुपाय सांगितलं होतं, नंतर अकामाचं सांगितलं होतं, नंतर मग प्रशांत. अच्छा तर असं आजचं आपलं 5 मंत्र झाले आहेत. पुढच्या वेळी आपण 6-7 कदाचित करू आणि त्याच्यानंतर 8, 9 आणि 10वा अगदी छोटासा आहे. तर ते करू शकतो. आता मला आणखी थोडंसं काहीतरी बोलायचंय. मी हे माझं बंद करते. महेश रेकॉर्डिंग असू शकते हो, असू दे कारण ठेवलंय मला म्हटलंय. हो हो ना? हो मी चालू ठेवतोय रेकॉर्डिंग. हां, हां. आपल्याला आपण ओम पूर्णमद म्हणून घेताय का का नंतर म्हणायचं? हो चालेल. तसं म्हणूनही चालेल. हं. माहिती माहिती. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ओके. तर मंडळी आपलं आता म्हटलं तसं अजून 2 क्लासेस राहिलेले आहेत आणि त्या 2 क्लासेसमध्ये मला 3 गोष्टी सांगायच्या त्याच्याबद्दल, की अ, एक म्हणजे आपण वर्षभर अभ्यास करतोय. मागच्या जूनमध्ये आपण हे सुरू केलं आणि आपण हे सगळं म्हणजे मला जे सुचलं ते मी बोलते ते. पण त्याच्यातलं तुम्हाला काय आवडलं किंवा तुम्हाला काहीतरी नाही आवडलं ते सुद्धा चालेल. कधी-कधी असे होऊ शकतं, की हे आपण म्हटलं, की ते अ, विरोधाभास वाटला होता, तसं काही तुम्हाला वाटलं, तरी पण त्याच्याबद्दल बोला. प्रत्येकाला 3-4 वाक्यच बोलायचे, जास्त काही बोलायला सांगत नाही मी. तर काही लोकं आपण पुढच्या वेळी बोलूया आणि काही लोकं आपण त्याच्या पुढच्या वेळी बोलूया. असे 2 क्लासेसमध्ये आपण डिव्हाईड करू. मला वाटतं साधारण आज किती लोकं आहेत? 20? म्हणजे हो 20 लोक आहेत. 20-21 लोकं 21 असतात. हा म्हणजे बरोबर 21 20. आणि काही लोकं मला वाटतं हे दोघं जण आहेत असं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त सांगायचं आहे, की तुम्हाला काय आवडलं म्हणून आणि एखादा विचार असेल किंवा एखादा अ, मंत्रच असेल किंवा एखादं वाक्य असेल आणि वाक्यापर्यंत जायचं नसेल तर एखादा शब्द असेल. जसं मी त्या शब्दावर गेले होते का? अ, वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थ. तो मला खूप आवडतो शब्द. तशा एखादं काहीतरी तुम्हाला दिसलं त्याच्यामध्ये, की तुम्ही त्याच्या ते मला सांगू शकता, की हा शब्द मला आवडला. समित पाणी जो शब्द होता, तो पण मला खूप आवडतो. तर तसे काही शब्द तुम्हाला आवडले असतील, तर एखादा शब्द घेऊन सुद्धा त्याच्यावरती 2 वाक्य तुम्ही बोललात तरी चालेल. पण मला वाटतं, की सगळ्यांनी बोलायला पाहिजे. पण मी बोलायला सांगते म्हणून माझ्या दुसऱ्या क्लासमध्ये काय करतात, की ज्यांना बोलायचं असतं ना, ते त्या दिवशी येतच नाहीत. तसं काही करू नका. तुम्हाला 1 वाक्य किंवा 2, 3-4 वाक्यच बोलायचंय, जास्त काही खूप बोलायचं नाहीये. पण प्रत्येकाने बोलावं अर्थातच
संतोषने ऑलरेडी आपल्याला खूप सांगितलंय, तो नाही नाही राहणार आहे पुढच्या वेळी. पण बाकीच्यांना मला वाटतं की तुमच्याकडून मला आवडेल काहीतरी फीडबॅक, असंच आवडेल. आणि दुसरं म्हणजे दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जेव्हा आपण उपनिषदाचा अभ्यास करतो, उपनिषद म्हणजे वेदांत, वेदांत म्हणजे वेदाचाच एक भाग आहे. तर जेव्हा आपण वेद शिकतो त्याच्यानंतर किंवा वेद शिकण्याआधी समित पाणिनीच म्हटलं, आठवत असेल कोणाला तर आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची असते. आता मला असं वाटतं की मी नेहमी सांगते, स्वामी परमार्थानंद त्यांच्या नोट्सवरून मी शिकवत असते. तर ते माझे आचार्य. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा आपली गुरुदक्षिणा द्यायची आहे, तर परमार्थानंदांचा आश्रम चेन्नईला आहे. आणि चेन्नईला मद्रासला. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र करावी आपली गुरुदक्षिणा. आणि माधवी किंवा माधवीचे मिस्टर अमृत यांच्याकडे आपण सगळे एकत्र पैसे करू आणि तुमची नावं आणि आपले सगळे जे काही पैसे होतील ते. आणि मी स्वतःचे $100 घालणार आहे. मी दरवर्षीच त्यांना ते पैसे काहीतरी थोडेफार देत असते. तर माझे पण घालीन मी त्याच्यात पैसे. आणि मग सगळे पैसे आपण त्यांच्या गुरुकुलाला आपण गुरुदक्षिणा म्हणून आपण देऊया. आणि त्यांच्या आश्रमाचं नाव आहे योग मालिका. म्हणजे त्यांचा जो तिथे आश्रम आहे त्याचं नाव आहे योग मालिका. मी दयानंद सरस्वतींकडून शिकले. तर हे जे स्वामीजी नेहमी तुम्हाला सांगते, परमार्थानंद हे पण दयानंद सरस्वतींकडे शिकलेले आहेत. म्हणजे आमची सेम लिनिएज तेच आहे. तर त्यांना आपण त्यांच्या आश्रमाला आपण पैसे देऊ असं मला वाटतं. आणि किती पाहिजे असं काय मी सांगत नाही. ज्याला जेवढे पाहिजे त्याने द्यावे. अगदी नॉमिनल तुम्ही काय दिलं तरी काय हरकत नाही. काही लोक कदाचित व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू यू कॅन पुट इट इन दॅट. आणि फक्त लाकडाची बोळी नको, बाकी काही चालेल. समित पाणी आपण जे म्हटलं तसं नको. पण काही तुम्हाला जी काय रक्कम पाहिजे तेवढी तुम्ही देऊ शकता माधवीकडे. किंवा अमृत आलाय का काही ते? हो. हे आहे, अमृत पण आहे. हम्म. अमृतला मला वाटतं तुम्हाला कसंही म्हणजे झेलचं हे पाठवू शकतो अमृत, किंवा झेल किंवा वेन्मो असं काही करू शकतो आपण. Right. आणि देन वी विल जस्ट गेट एव्हरीथिंग टुगेदर आणि मग आपण पाठवू. माधवीचा ऍड्रेस पाठवला तर मग चेक पाठवता येईल आम्हाला. चालेल, चेक पाठवला तरी चालेल. मला चेक कोणाच्या नावाने द्यायचा? राईट, तेच म्हणून मग ते ऍक्च्युली असं तुम्ही माझ्याशी बोला, आपण चेक बद्दल बोलू. कारण किती ओके, लोक चालेल. चेक देणार आहे. मला वाटतं कॅश दिले तर बरं, म्हणजे वेनमो वगैरे असं केलं तर जास्त बरं वाटेल असं वाटतं. कारण पुन्हा इंडियात पाठवायचे ना आपल्याला ते पैसे. असं वाटतं. काय म्हणते अशा मी पण चेकनेच देईन, तर पत्ता असलेला बरा पडेल. तुम्ही दोघी मला कॉन्टॅक्ट करा. जर का जास्त मोठी रक्कम असेल ना तर आपण त्यांचं म्हणजे योगा मालिकेचं पण आहे जिथे आपण चेक पाठवू शकतो. पण मला वाटतं एवढे सगळ्यांचे चेक नको, 1-2 चेक आपण त्यांना पाठवू शकतो. राईट. बाकीच्यांनी जर का वेन्मो ते करून पाठवलं तरी चालेल. राईट. म्हणजे पण आता तुम्ही दोघी मला फोन करा आणि मग आपण बोलू त्याच्याबद्दल, चेक बद्दल. आणि काय म्हणायचं काय, तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला थोडासा फीडबॅक द्याल की कसं वाटतंय. उपनिषद खरं अवघड असतात खूप शिकायला, पण आपण त्याच्यातलं संस्कृत खूप बाजूला ठेवलेलं आहे. मी अगदी थोडंसंच संस्कृत त्याच्यामध्ये घेतलेलं आहे, पण ते सुद्धा अवघड आहे सगळं. म्हणजे कॉन्सेप्ट खूप वेगळे आहेत. जर का तुम्हाला असं वाटत असेल की उपनिषद जास्त अवघड जातात, तर मग दुसरं काही शिकायचं किंवा दुसरं उपनिषद शिकायचं का, याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू सगळ्यांशी. आणि दुसरं उपनिषद असेल तर आपण दुसरं घेऊ शकतो, म्हणजे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. तर ते पण इनपुट मला द्या, टेक्स्ट करा किंवा आपल्या चॅटवर दिला कसं, एनिवे. ओके. तर अशा 3 गोष्टी मला सांगायच्या होत्या. गुरुदक्षिणा,
आणखीन तुमचे विचार आणि तिसरं म्हणजे सप्टेंबरमध्ये आपण पुन्हा सुरू करू आता. अम, जुलै आणि ऑगस्ट सुट्टी घेऊया कारण खूप जण गावाला जातील. कोण कोण ह्याला जाणार आहे BMM ला? BMM पुढच्या महिन्यात आहे ना? मंथ एंडला आहे पण आय एम नॉट गोइंग. हा गुड. मला वाटतं याच्यापैकी कोणी जात नाही. मी जाते. मी जाते मनीषा. मानिषा जाते. ओके. हा. मी पण जाते. नीता पण जाते. नाबर लोक हो हो नीता ते तिथे तिचा कार्यक्रम आहे म्हणजे झालाच पाहिजे मला. माझा नाही का कुठला कार्यक्रम. हो ते नाही का कविताचा ग ते तिथे नाहीये. मग MNY आहे. ओ ओके ओके मला वाटलं की BMMच्या ह्याच्यात आहे. नाही नाही. अच्छा ओके हा. मला वाटलं BMMच्या ह्याच्यात. फक्त बहिणीला भेटायला जाते. It's okay. हो. पण जर जा जा खूप मजा असते तिथे आणि मुलांना घेऊन गेलं की आणखीच मजा असते. हम्म. Yeah. तुम्ही लिस्ट करणार आहात का कोणी पुढच्या वेळेला करायचं आणि कोणी फॉलोइंग यायला? हा तुम्ही असं. मला सांगा तुम्ही मला आय वुड चॅटवर प्रिफर नॉट टाका. नेक्स्ट वीक, द वीक आफ्टर. म्हणजे जरा तयारी करायला वेळ राहील असं. हो गुड गुड आणि किती तयारी करणार ते पण सांगा म्हणजे त्याच्याप्रमाणे मी पण तुम्ही जर 2 मिनिटं दिली, 2 वाक्य बोला नाही सांगितलं नाही तर तसं मग नाही काहीच पण नाही तयारी आहे. मला तर 5 मिनिटं बोलायचं असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त मला टेन्शन करायचं नव्हतं कोणाला की बापरे 5 नाही नाही मिनिटं बरोबर आहे. दॅट वॉज गुड. सो आय विल डू इट 2 weeks फ्रॉम नाव. पुढचं हा म्हणजे हा, 24 हा. तारखेला. हा 24 ज्योत्स्ना तारखेला. ताई 24 24 पण हा आपल्या चॅटवर टाकलात तुम्ही तर बरं होईल. हा चालेल चालेल. ओके. हा. ओके म्हणजे आणि नेक्स्ट त्याच्याप्रमाणे मला वीकला आता सरप्राईज पुढचं नको म्हणजे मग अर्धे लोक जॉईनच होणार नाहीत. नाही नाही आय थिंक याच्यात कोणी नाही सायकोलॉजी. तसं ड्रॉप करणार कोणी नाही आणि असं खूप काय करायचं नाही फक्त एखादी गोष्टच सांगायची आहे आणि एवढ्या याच्यामध्ये काहीतरी मिळेलच. काय महेश भरपूर गावाला नाही जाणार नाही एवढ्यात तू आधीच म्हटलं नाही जाणार आहे म्हणून. नाही आधीच त्याच्याकडून म्हणून घेतलं म्हणजे मग जाणार. कन्फर्म करून घेतलं. मग काहीतरी उगाचच हे नको नाही का काय म्हणतात त्याला काय रे म्हणतात त्याला सांगायचं निमित्त नाही निमित्त नको. नाही, निमित्त नाही मला काय म्हणायचं निमित्तच कारण की कारण म्हणजे काहीतरी असं कारण सबब 2 दिवस दिले की पुढच्या तरी दिवशी नाही असाल. अरे आता आपण रेकॉर्ड रेकॉर्डिंग होत आहे अरे बापरे रेकॉर्ड होत आहे बापरे. महेश हे रेकॉर्डिंग हे बंद सर- केलं चालेल. हा हे नाही बंद कर. काढून टाकलं तरी चालेल. चालेल. हम्म. एनिवे आपण रेकॉर्डिंग बंद करूया का? हो तेच म्हणते रेकॉर्ड होत आणि हे म्हणजे शेवटचं recording drop बंद केलं कर मग तरी आपण चालेल. काही बोलू शकतो. हा. हा.